आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्या, वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत। इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड, आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं, गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर, शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स, वासरं, कोकरं, पिल्लं यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला। फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही, ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील, व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा। तर लक्षात ठेवा, आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत। पत्ता राजे महाराणा प्रताप चौक, सातारा विजयपूर रोड, जत। महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या जत येथील श्री यल्लामा देवीच्या यात्रेला जोरदार सुरुवात। आज यात्रेच्या पहिल्या दिवशी गंधओटीने यात्रेची सुरुवात। महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या जत येथील श्री यल्लामा देवीच्या यात्रेला आजपासून जोरदार सुरुवात झालेली आहे। गेल्या 4 दिवसापासून या यात्रेला गर्दी होती, मात्र आज यात्रेचा पहिला दिवस गंधओटीने सुरुवात झाला। आज सायंकाळी TV1 मराठीच्या टीमने यात्रेतील घेतलेला ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया।
नाव काय तुमचं? दरेश्वर चौगले, जाल्ल्याळ खुर्द. हा. यात्रा किती वर्षाला येते तुम्ही यात्रेला? अगदी ज्यावेळी 4वी-5वीला आश्रम शाळेत होतो त्या दिवसापासून आम्ही जत्रा करतोय हे. आणि जत्रेच्या पहिल्या दिवसापासूनच आम्ही जत्रेत एन्जॉय घेतोय शेवटच्या दिवसापर्यंत. काय काय मजा करताय? माझ्या पाळण्यात बसायचं, वेगवेगळी खेळणी आलेली असतात. आता लहान मुलं आहेत, आईस्क्रीम असेल किंवा वेगवेगळे भेळ, पाणीपुरी, जर्किंग, त्या पद्धतीने आम्ही जत्रा एन्जॉय करतोय. यात्रेचा आनंद घेताय. होय. वर्षभर कुठे मिळणार नाही तुम्हाला यावर्षी? आणि यावेळीच एक जरा 2025 एंडिंगचं जत्रा नियोजन हे चांगल्या पद्धतीने झालेलं दिसतंय. लोकांना मंदिरापर्यंत जाण्या येण्यासाठी मोठा रोड दिलेला आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा खेळणं, आईस्क्रीम, वेगवेगळे पाळणे या माध्यमातून चांगलं नियोजन यावेळेला दिसतंय. मजा करते यात्रेत. तुम्हाला काय वाटतं यात्रा? मस्त वाटलं. आनंद घेतला? नाही आता घ्यायचा की आनंद. पाळण्यात बसला का? आता बसायचं आता. पाळण्यात बसणार? आकाश पाळण्यात. माझं नाव सुनील चंद्रकांत खुदानपुरे. मी जन्मल्यापासूनच यात्रा बघतोय. यात्रेत आमच्यासारखं कुठंच मी यात्रा बघत नाही आहे. आणि आमच्या त्या यात्रेचं स्पेशालिटी म्हणजे जामून, जिलेबी आणि चिवडा वगैरे काय जे असेल ते. पण यात्रा एवढं नेटनेटकं भरते, आपल्या यात्रासारखं कुठंच आमचं भरत नाही. एवढं फॅसिलिटीज भरपूर देतात आपल्या यात्रेत. आता हे माझे ताई आहेत, उमरग्याहून आलेत, आणि आई माझी बायको, आणि हे माझे मित्राचे मुलगा सुजल, आणि ह्या भाचा, हे सगळे म्हणून आम्ही आलो इथे. आणि एवढं मस्त वाटतं. यात्रा कधी येतोय असं वर्षातनं एकदा असं आम्हाला वाटतंय. ओके. हा, माझं नाव सुचित्रा रवींद्र चिंचोळे. आम्ही उमरग्याहून आलो, उस्मानाबाद, धाराशिव जिल्हा. आम्ही दरवर्षी या यात्रेसाठी येतो आणि खास याची वाट पाहत असतो की कधी येते यात्रा. जतच्या इथं खास म्हणजे स्पेशल म्हणजे जामून खाण्यासाठीच येतो आम्ही अगदी आवर्जून. हा, हो, माहेर वाशिवून आलं. हो, जातो की नक्की. 2 किलो पेक्षा. आता 8 दिवस पूर्ण जत्रा संपून जायचं. पूर्ण एन्जॉय करायचं. ಶ್ರೇಯಾ ಸುನಿಲ್ ಖೋದನ್ಪುರೆ. ನಮ್ದು ಅವ್ರ ಕೇಳಿಸ್ತೈತ್ರಿ. ನಮ್ದು ಇದೇ ಊರ್ ಐತ್ರಿ. ಜಾತ್ರೆ ಚಂದ ಆಗ್ತೈತ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಏನಂದ್ರೆ ಜಾಮೂನ್, ಜಿಲೇಬಿ, ಭಜಿ ನಡೀತ. माहेर पण बರ್ತದೆ ಯಾತ್ರೆ? ಬರ್ತಾರ್ರಿ. ಹಾ ರೀ, ಬಂದ್ ಹೋಗ್ಯಾರ್ರಿ. ಹಾ ರೀ. ಶೋಭಾ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಕುದನ್ಪುರೆ. ದರವರ್ಷ ಜಾತ್ರೆಗೆ ಬರ್ತೀವ್ರಿ ನಾವು ನೋಡಾಕದು ಮನ್ಯಾಗ ಒಟ್ಟ ಕುಂಡ್ರದ ಆಗಿಲ್ಲ. ಜಾತ್ರೆ ಬಂದ್ಗಳೇನು ಜಾತ್ರೆ ಯಾವಾಗ ನೋಡ್ಬೇಕು, ಮಂದಿ ಮಕ್ಕಳು ಕರೆಸೋದು ಮಾಡೋದು ಭಾಳ ಹೌಸ್ ಅನಿಸ್ತದ. खर तर जतची यल्लमा नवसाला पावणारी आहे ही. त्यामुळे सगळेजण खूप दूर दूरचे सगळे भाविक येतात आणि आम्ही स्वतः सांगतो त्यांना सगळ्यांना की यात्रेला या, पाहण्यासारखी आहे म्हणून. शाळेतल्या मैत्रिणी वगैरे आले हो हो, सगळेजण भेटतो. आम्ही दरवर्षी गेट टुगेदर होतोय यात्रेत पण आमचा. Press the bell icon on the YouTube and never miss another update.